नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर पुन्हा त्यांची अडचण केली जाते. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहे. आता खरेदी केंद्र चालकांचं म्हणणं आहे की जिथं आम्हाला खरेदी केंद्र घेण्यासाठी वर पैसे द्यावे लागले तर आम्हाला हे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल करावेच लागणार आहे. थोडक्यात काय तर खरेदी केंद्राच्या नावाखाली या संस्थांकडून ज्या पैशांची वसुली झाली त्याची वसुली आता केंद्र चालक शेतकऱ्यांकडून करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. मग नेमकं हे प्रकरण काय आहे, शेतकऱ्यांकडून नेमकी कशी आणि कुठं खरेदी केली जाते आहे, खरेदी संस्थांना खरेदी केंद्र घेण्यासाठी किंवा खरेदी केंद्र मंजूर करून घेण्यासाठी नेमके कुठं आणि कसे व्यवहार करावे लागले याचाच आढावा, याचीच माहिती आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत. आता सुरुवात करूयात नेमके शेतकऱ्यांची कशी अडवणूक केली जाते, शेतकऱ्यांकडून कशी पैशांची वसुली केली जाते त्याविषयी. आता अनेक भागांमध्ये खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. राज्यात जवळपास 550 खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनची खरेदी देखील चालू झाली आहे. म्हणजे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नोंदणीच केली जायची, आता खरेदी चालू झाली आहे. परंतु बहुतांशी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. वास्तविक पाहता खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यापासून तर गोदामात नेऊन साठवणूक करेपर्यंत सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारकडून पैसे दिले जातात. यासाठी प्रति क्विंटल 55 रुपये यंदा या खरेदी केंद्र चालकांना दिले जातात. परंतु जेव्हा शेतकरी खरेदी केंद्रांवरती आपला सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जात आहेत तिथं वेगवेगळ्या कारणांखाली शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली केली जाते. पहिलं कारण दिलं जातं ते म्हणजे हमालीचं. हमालीच्या नावाखाली वेगवेगळ्या भागांमध्ये 100 रुपयांपासून तर 150 रुपयांपर्यंत क्विंटल मागे शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. त्यानंतर ग्रेडरसुद्धा अनेक भागांमध्ये पैसे घेत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचा सोयाबीन, तुमचा माल हा कमी प्रतीचा आहे, तो FAQ दर्जामध्ये बसत नाही, म्हणजेच खरेदीच्या निकषामध्ये बसत नाही, तो जर बसवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अशा नावाखाली देखील शेतकऱ्यांकडून त्यांच्या मालाप्रमाणे 1000 पासून तर 5000 रुपयांपर्यंत पैसे घेत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच जर चाळण करण्याची वेळ आली तर हे चाळण करण्याचे पैसे देखील शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत. आता वास्तविक पाहता सरकारचा कुठलाच GR असा नाही की शेतकऱ्यांकडून तुम्ही हमाली असेल, ग्रेडर असेल किंवा इतर काही कारणांसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घ्यावेत. त्यासोबतच शेतकऱ्यांकडून कडता देखील घेतला जातो. कडता म्हणजे वजनमापापेक्षा शेतकऱ्यांकडून अवैधरित्या जास्त मोजमाप घेणं. आता 50 किलोचा कट्टा असतो, परंतु अनेक ठिकाणी 51 किलो ते 51.5 किलोच्या दरम्यान मोजमाप घेतलं जातं. म्हणजे 50 किलो ऐवजी 51 किलो ते 51.5 किलोचं मोजमाप घेतलं जातं. म्हणजे जवळपास 1 ते 1.5 किलो अशी वसुली शेतकऱ्यांकडून कट्ट्याच्या नावाखाली केली जाते. म्हणजे 1.5 किलो जरी म्हटलं तरी हमीभाव जर आपण पकडला तर तो दर आपल्याला जवळपास 78 ते 80 रुपये जातो. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांकडून यांना त्या कारणांखाली सध्या खरेदी केंद्रांवर लूट सुरू आहे. आता काही खरेदी केंद्र चालकांशी आम्ही संपर्क साधला की शेतकऱ्यांकडून अशी वसुली का केली जाते, तर त्यामागचं एक धक्कादायक कारण पुढं आलं. अनेक खरेदी केंद्र चालकांनी सांगितलं की यंदा खरेदी केंद्र घेण्यासाठी आम्हाला मंत्रालय पातळीवर 2 लाखांपासून ते 5 लाखांपर्यंत रक्कम द्यावी लागली. त्यानंतर आम्हाला खरेदी केंद्र मिळालं. आता आम्हाला खरेदी केंद्र घेण्यासाठी जर एवढे पैसे द्यावे लागत असतील तर आम्हाला याची वसुली शेतकऱ्यांकडूनच करावी लागणार आहे, कारण त्याचे पैसे तर आम्ही घरातून देणार नाही आणि त्यासाठीच ही वसुली सुरू असल्याचं काही खरेदी चालकांनी खाजगीमध्ये सांगितलं. मग नेमकं मंत्रालय पातळीवर खरेदी केंद्र मंजूर करून घेण्यासाठी खरंच एवढे पैशांचे व्यवहार झाले का? ॲग्रोवन पेपरमध्ये देखील आजच बातमी आली आहे की खरेदी केंद्रांच्या नावाखाली या संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे. मंत्रालय पातळीवर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यासाठी किंवा खरेदी केंद्र मंजूर करून देण्यासाठी एक टोळी सक्रिय झाली होती आणि त्यांनी 1 लाखांपासून ते 5 लाखांपर्यंतचे व्यवहार केले आणि खरेदी केंद्र या संस्थांना मंजूर करून दिले. मग नेमकं सगळ्याच केंद्रांकडून हे पैसे घेतले का? तर मिळालेल्या माहितीनुसार असे व्यवहार सगळ्याच केंद्रांसोबत झाले नाही. तर मागच्या वर्षीपर्यंत प्रक्रिया अशी होती की ज्या काही खरेदी करणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे राज्यामध्ये महाराष्ट्र फेडरेशन आहे, त्याच्यानंतर विदर्भ फेडरेशन आहे किंवा ज्या काही इतर स्टेट लेवल एजन्सीज म्हणजे SLA होत्या, तसंच नाफेडचे अधिकारी, NCCFचे अधिकारी आणि पणन मंत्रालयातला एखादा सचिव दर्जाचा जो काही अधिकारी आहे यांची एक बैठक होत होती आणि या बैठकीत ठरत होतं की नेमकं कुणाला आणि कुठं खरेदी केंद्र द्यायचं आहे, खरेदीची प्रक्रिया कशी राबवायची ही प्रक्रिया राबवली जायची. पण यंदा झालं असं की यंदा पणन मंत्रालयानं खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याचे सगळे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक काढलं, त्यामध्ये एक बदल केला. पणन मंडळाला नव्यानं नोडल एजन्सीचा दर्जा दिला आणि पणन मंडळाकडं शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र आणि बाजार समित्यांची खरेदी केंद्र यांचा सगळा कारभार दिला. ज्या आधीपासून संस्था काम करायच्या म्हणजे महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांच्याकडून सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र काढून घेतली, ती पणन मंडळाकडे दिली. या दोन्ही नोडल एजन्सीकडे म्हणजे महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनकडे केवळ सहकारी संस्थांची खरेदी केंद्र दिली जातील असा निर्णय घेण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा
जी खरेदी केंद्रांना मंजुरी द्यायची किंवा जी खरेदी केंद्र मंजूर करायची त्यांची यादी पणन मंत्रालयाकडून ही नाफेडकडे दिली जाईल आणि त्यानंतरच नाफेडकडून त्या खरेदी केंद्रांना मंजुरी मिळेल असा पायंडा यंदा पाडण्यात आला। आणि पणन मंत्रालय पातळीकडून किंवा पणन विभागाच्या पातळीवरून खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यासाठी खाली या संस्थांकडून पैशांचे व्यवहार झाल्याच्या तक्रारी अनेक संस्थांनी केल्याचं सांगितलं जात आहे। आता हे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले म्हणजेच काय तर अनेक संस्थांना यंदा पैसे देऊनच आपल्याला खरेदी केंद्र मंजूर करता आले असा आरोप केला जातोय। आता यामुळे झालं असं की अनेक संस्थांनी यामध्ये आर्थिक व्यवहार केले। काही संस्थांनी की ज्यांना खरेदी केंद्र मिळाले त्यांनी असं सांगितलं की अगदी 2 लाखांपासून ते 3 लाखांपर्यंत आम्ही यासाठी पैसे मोजलेत। आता हे पैसे कुठून वसूल होणार तर ते शेतकऱ्यांकडून वसूल होणार आणि ते कसे होणार तर अशा माध्यमातून होणार आहे। म्हणजे आता खरेदी केंद्राच्या पातळीवर गेल्या वर्षी तुलनेमध्ये जे काही जास्त वसुली केली जाते त्यामागचं एवढं कारण असल्याचं अनेक भागातील जाणकार शेतकरी सांगतायत आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले काही लोक देखील सांगतायत। तसंच गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यासाठी जेव्हा आर्थिक व्यवहार सुरू झाले होते तेव्हापासूनच गाव पातळीवरती सातबारा गोळा करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू होतं। या सातबारावरती आता खुल्या बाजारात कमी भावामध्ये सोयाबीन खरेदी करून हमीभावानं घातलं जाईल अशी शंका उपस्थित केली जाते। थोडक्यात काय तर शेतकऱ्यांकडून जी सध्या वसुली केली जाते ती वसुली त्याची पाळंमुळं ही मंत्रालयापासून पोहोचलेली आहेत। म्हणजेच मंत्रालय पातळीवर टोळी सक्रिय झाली होती, त्यांनी खरेदी केंद्रांसाठी मोठे आर्थिक व्यवहार केले। ज्यांना खरेदी केंद्र हवी होती त्यांच्याकडून जर पैसे घेतले असतील तर हे पैसे शेवटी शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार हे निश्चित होतं आणि आता स्थानिक पातळीवर खरेदी केंद्राच्या पातळीवर आपल्याला हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। बरं एवढं असताना देखील अजूनही सोयाबीन खरेदीला म्हणावा तसा वेग आलेला नाही आहे। राज्यामध्ये यंदा सोयाबीन खरेदीचं जेवढं उद्दिष्ट देण्यात आलं त्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ 5% एवढं सोयाबीनची खरेदी झाली आहे। यंदा 18,50,000 टन एवढं सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट आहे आणि 11 डिसेंबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत केवळ 95,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी होऊ शकली। म्हणजेच काय 5% एवढीच खरेदी झाली। आता बहुतांश शेतकरी खरेदीचे वाट पाहून दमले। शेतकऱ्यांची आर्थिक नड असते, एकतर खरेदी उशिरा झाली, त्याची गती नाही आहे, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये आपला माल विकून टाकलाय। मग आता उरलेल्या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं खरंच एवढं उद्दिष्ट साध्य होईल का, 50% तरी उद्दिष्ट साध्य होईल का याबाबत देखील शंका आहे। जर या पुढच्या काळामध्ये खरेदी केंद्राची संगनमत करून व्यापाऱ्यांनी किंवा इतर कुणी खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करून जर हमीभावानं मोठ्या प्रमाणात घातलं नाही तर एकंदरीतच सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट यंदा 30-40% देखील साध्य होण्याची शक्यता खूपच कमी आहे। आणि सरकारचं देखील एकंदरीत धोरण असंच दिसतं की शेतकऱ्यांनी हमीभावानं कमी सोयाबीन घालावं आणि त्यासाठी शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी भाग पाडलं जात आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनची खरेदीची गती वाढेल का याबाबत देखील शंकाच आहे, कारण अजून देखील केवळ खरेदी केंद्राचा गोंधळ मिटताना दिसत नाही आहे। अजूनही अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी खरेदी केंद्र आहेत ते खरेदी केंद्र चालू झालेले नाही। म्हणजे इकडून पणन मंत्रालयाने मंजुरी दिली परंतु नाफेडनं अजून या खरेदी केंद्रांना अंतिम मान्यता दिली नाही। म्हणजे या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी चालू झाली नाही किंवा खरेदी चालू झाली नाही। राज्यामध्ये जवळपास 550 खरेदी केंद्राच्या दरम्यान आतापर्यंत खरेदी केंद्र सुरू झाली। पणन मंडळाकडून जवळपास 1000 ते 1100 केंद्रांचा प्रस्ताव हा नाफेडकडे गेला आहे, परंतु नाफेडनं बोट ठेवलं ते म्हणजे नियमांवर। जसं सुरुवातीला सांगितलं की शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा नव्या सहकारी संस्था असतील यांच्याकडून सर्रासपणे आर्थिक वसुली करून पणन मंडळाकडून किंवा पणन मंत्रालयाच्या पातळीवरती पुढे नाफेडकडे मंजुरी देऊन तसे प्रस्ताव पाठवण्यात आले। परंतु ही मंजुरी देताना केंद्राने जे काही नियम घालून दिले ते कुठलेच नियम पाळले गेले नाही। म्हणजे पहिला नियम आहे की 10 किलोमीटर हवाई अंतराच्या आतमध्ये 2 खरेदी केंद्र नसावी, तसंच खरेदी केंद्र ज्या ठिकाणी नोंदणी आहे त्याच ठिकाणी ती खरेदी केली जावी, तसंच तिथं गोडाऊन असणं महत्त्वाचे आहे, तसंच जे काही इतर पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधा असणं आवश्यक आहे। हे कुठलंही न बघता खरेदी केंद्रांना मंजुरी देऊन तो प्रस्ताव नाफेडकडे पाठवण्यात आला, परंतु नाफेडनं नियमावर बोट ठेवत हे प्रस्ताव तसेच दाबून ठेवले। म्हणजेच नाफेडनं पुढं या प्रस्तावांना अंतिम मंजुरी दिलेली नाही आहे। असे अनेक प्रस्ताव आहेत आणि ज्या संस्थांनी आर्थिक व्यवहार केले ते संस्था आता अडचणीत सापडल्या। म्हणजे एकतर पैसेही गेले आणि दुसरीकडे म्हणजे नाफेडकडून या खरेदी केंद्रांना अशा खरेदी केंद्रांना मान्यता मिळत नाही आहे। अशा अनेक संस्था आहेत। आता अधिवेशनाच्या काळामध्ये देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय, परंतु स्थानिक पातळीवर नेमकं काय सुरू आहे हे शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही आहे। शेतकऱ्यांना फक्त एवढंच सध्या कळतंय की आमच्याकडून अवैधरित्या किंवा गैरप्रकारानं पैशांची वसुली केली जाते। शेतकऱ्यांची अडचण आहे कारण खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा 1000 ते 1200 रुपये कमी आहे।
यंदा गेल्या 2-3 वर्षातला कमी भाव आहे आणि या भावामध्ये सोयाबीन विकणं परवडत नाही. काही करून आपला माल हमी भावानं विकला जावा यासाठी शेतकरी नाईलाजानं हे पैसे देत असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. म्हणजे शेतकऱ्यांकडे 2 पर्याय देण्यात येत आहेत. एक तर क्विंटल मागं 200-300 रुपये द्या किंवा हाच माल तुम्ही क्विंटल मागं 1000 ते 1200 रुपयांनी कमी दरात खुल्या बाजारात विका. अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजानं आपले पैसे द्यावे लागत आहेत आणि याचाच फायदा आता खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात घेतला जातोय असं खुद्द काही खरेदी केंद्र चालकांनी देखील मान्य केलं आहे. आता आधी शेतकऱ्यांना एकतर भावाची हमी नाही, त्यातल्या तर हमी भावानं खरेदी सुरू झाली, परंतु यात देखील खरेदी होईलच याची देखील हमी शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. जर पैसे दिले तर शेतकऱ्यांची खरेदी चांगल्या प्रकारे होते, जर पैसे दिले नाही तर त्या शेतकऱ्यांचा माल गुणवत्ता चांगली नाही त्यामुळे रिजेक्ट केला जातो आहे आणि या सगळ्या प्रकरणाला खुल्लेपणाने मोकळीक असल्याचं एकंदरीतच दिसून येत आहे. आता आपल्या भागामध्ये असे प्रकार सुरू आहेत का? तुमच्याकडून देखील वसुली केली जाते आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.